प्रेक्षकांनो, खरंच खूप मोठा धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. मुळात म्हणजे चक्क शर्वरी आणि जय दोघंही एकत्र येताना पाहणार आहोत आपण. आणि मुळात म्हणजे खरंच ह्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी सगळे प्रेक्षकसुद्धा खूप उत्साही आहेत. सगळ्यांनाच या दोघांना एकत्र बघायला खूप आवडणार आहे. आणि मुळात म्हणजे या दोघांची लव्ह स्टोरी पाहायला. आता यांच्या लव्ह स्टोरीलाही इथूनच सुरुवात होणार आहे. ती म्हणजे शर्वतची आई जेव्हा आता आजारी पडलेली असते, तिला हार्ट अटॅक आलेला असतो. त्याच वेळेस मात्र बिचारा जय तो मात्र खूप केविलवाण्या नजरेने इकडे शर्वरीकडे पाहतोय. त्याला समजत नाही काय करू, मी हिची कशी मदत करू. पण इकडे जयला मात्र त्यालाही स्वतःला समजत नसतं की मी माझ्या नकळत तिच्याकडे ओढला जातोय. आता प्रेक्षकांनो, जयला मात्र साधा मुलींचा स्पर्शही जमायचा नाही. टच जरी केलं तरी जय मात्र खूप जास्त आरडाओरड करायचा. आणि तो चक्क शर्वरीच्या जवळ जात असतो सतत. त्याला ती सोबत हवी असते. आणि मुळात म्हणजे आईच्या विरोधात जाऊन आईचं नको असताना सुद्धा तो इकडे शर्वरीची साथ देतोय. खरंच आता मालिका चांगलीच रंगात आली आणि बघायला सुद्धा खूपच मजा येणार आहे. त्यात प्रेक्षकांना आता चक्क आशू आणि गौतम या दोघांचं लग्न तर सध्या स्टॉप झालेलं आहे. पण त्यातच गौतम तो मात्र इकडे शर्वरीच्या बाबांची खूप जास्त माफी मागून मागून कंटाळून गेलाय. पण त्यांनी एका क्षणासुद्धा त्याच्याकडे पाहिलं नाही ना, त्याला काहीच रिस्पॉन्स दिला नाही. आता प्रेक्षकांनो, यामुळे मात्र बिचारा गौतम खूप जास्त हर्ट झालेला असतो. म्हणजे तो सिच्युएशन तर समजून घेतोच आहे, पण खरंच आता मी काय करू जेणेकरून इकडे आसावरीची आई बरी होईल. पण इथे मात्र प्रेक्षकांनो, त्याला समजत नाही आता मी काय करणार आहे आणि काय केल्यावर त्या बऱ्या होणार आहेत. पण आता सध्या मी आशूला धीर द्यायला हवा आहे. त्यामुळे गौतम मात्र आशूला समजावत असतो, प्लीज रडू नको. आता इथे मात्र चक्क आशू एवढी काय त्याच्या गळ्यात पडून रडू लागते. शेवटी मात्र गौतम तिला लांब करतो, कारण सगळेजण तिथं असतात. आता हे सगळं बघून तर समयराचा चांगलाच जळफळाट होतोय. पण प्रेक्षकांनो, आता हे सगळ्यात मात्र एक खूप मोठं कोड, ते म्हणजे शर्वरीचे बाबा. आता आई तर काय शुद्धीवर नाही, पण बाबा मात्र साधं त्यांना मुलगीसुद्धा मानायला तयार नाहीत. त्यांनी सगळे संबंध त्यांच्याशी तोडून टाकलेत आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलंय, आजपासून तुम्ही माझ्या कोणी नाहीत आणि मी तुमच्या कोणी नाही. आता या सगळ्यांमुळे शर्वरी आसावरी सगळ्याच बिचाऱ्या मात्र घाबरून गेल्यात. त्यांना समजत नाही काय करावं, म्हणजे पप्पांचा राग जाईल. पण नाही, इथे मात्र तो समजून घेऊ शकत नाही. तो म्हणत असतो, काय गं, खरंच तुम्हाला कुठे आणि काय कमी पडलं होतं? तुम्ही माझी एवढी सगळ्यांच्या समोर लाज काढलीत. खरंच तुमच्यासारख्या पोरींना कोणालाही नसू नयेत. या सगळ्यांनी मात्र खूप जास्त हार्ट होत असतात. त्यांनाही समजत नाही काय झालं, कसं झालं. आणि मुळात म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा हे सगळं चुकून झालंय. पण तरी इथे शर्वरीचे बाबा मात्र त्यांना माफ करायला तयार नाहीत. चक्क त्यांना सांगितलंय, काही जरी झालं ना तरी इथून पुढे तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही. तुम्ही माझ्या मुली नाहीत आणि मी तुमचा वडील नाही ना, कोणीच नाही. आता या सगळ्यांमुळे शर्वरी आणि या सगळ्यात खूप जास्त टेन्शनमध्ये आल्यात. पण त्यातच प्रेक्षकांनो, आता जय मात्र त्यांच्याकडे आलेला असतो. आणि जय इथे शर्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणत असतो, प्लीज तू शांत राहा, तू रडू नको सतत, आणि मी तुझ्यासोबत आहे. आता प्रेक्षकांनो, इथे शर्वरी त्याची माफी मागू लागते. म्हणत असते, खरंच शायनर, म्हणजे पप्पा ते हॉस्पिटलमध्ये बोलले ना, ते रागाच्या ओघात बोलले रे, नाहीतर ते कोणालाच कधीही असं काहीच बोलत नाहीत. आता हे सगळं मात्र त्याला ऑलरेडी माहीत असतं, कारण शर्वरीचे पप्पा किती माणुसकीचे आहेत. त्यामुळे इथे जय मात्र म्हणत असतो, इट्स ओके, म्हणजे खरंच मी समजू शकतो. जो माणूस त्या सिच्युएशनमधून जातोय ना, त्यालाच फक्त त्या दुःखाची जाणीव होत असते. म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला दुःख झालंय, पण आता खरंच त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करायला हवं. अगं मुळात म्हणजे आता पुढे काय करायचं ना, ते आपण आत्ताच काही विचार करायला नको आहे. हे सगळं मोठ्यांकडे सोपवून देऊयात. आणि मुळात आता सगळ्यांना सगळं माहीत झालं आहे, त्यामुळे लपवून मात्र काहीच ठेवायचं नाही. आता प्रेक्षकांनो, यातच इथेही तेजस्विनी ती मात्र उच्छाद मांडते. कशा पद्धतीने जयने आणि गौतमने तिला फसवले, सगळ्यांना ओरडून सांगत असते. का?
का असं केलं, का सगळ्यांच्या समोर मला मान खाली घालायला लावली. पण इथे जय तिला किती समजावण्याचा प्रयत्न करतोय, पण ती मात्र समजत नाही. म्हणत ते का पण सांगणं, अरे माझ्यापासून लपवूनच का ठेवलं तुम्ही, आणि मुळात म्हणजे तुम्हाला जर हे सगळं लपवून ठेवायचं होतं तर मला पुसटची कल्पना तरी द्यायचीच ना. अरे सगळं नव्हतं सांगायचं, पण कोण मुलगी काहीतरी सांगायचं होतं. आणि मुळात म्हणजे खरंच तुला दुसऱ्या कुठल्या मुली मिळाल्या नाहीत का रे होतं. आपलं काय स्टेटस आहे, आपण कुठल्या लेवलचे आहोत, आणि तू हे काय काय करतोयस. पण प्रेक्षकांनो, काय जरी झालं तरी इथे मात्र गौतमचं आशूवरती खरंच मनापासून प्रेम आहे. त्यामुळे तू काय करते ती खरंच किती मोठ्या घरातून आली, किती छोट्या घरातून आली, आणि काय होणार आहे पुढे, या सगळ्यांची अजिबात त्याला फिकीर नसते. कारण त्याच्या डोळ्यासमोर त्याचं प्रेम दिसतंय त्याला. आता प्रेक्षकांनो, खरंच तुम्हाला काय वाटतंय, हे तेजस्विनी मात्र ह्यांच्या लग्नाला तयार होईल का, आणि मुळात म्हणजे शर्वरीची आई ती मात्र बरी होऊन घरी येईल का, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि सबस्क्राईबला विसरू नका. प्रेक्षकांनो, इथे मात्र आता ज्यावेळेस इकडे तेजस्विनी आणि तिची दोन्ही मुलं घरी येतात तेव्हा मात्र आजीसुद्धा तिथेच असतात. आजींनाही कुठेतरी वाईट वाटतंच, कारण ती मात्र जयला आणि गौतमला सांगू लागते, काय रे म्हणजे तिला नव्हतं सांगितलं, पण निदान मला तरी सांगायचं ना, तुमच्या सिक्रेट गोष्टी मी कुठेच नाही रिव्हील करत. आता प्रेक्षकांनो, खरंच इथे जय आणि गौतम या दोघांचं मात्र वेगळंच इंटेन्शन होतं, आणि झालंय मात्र भलतंच. त्यामुळे प्रेक्षकांनो, खरंच खूप या दोघांचं जरी लग्न ठरलं तरी यांच्या लग्नामध्ये विघ्न काही आणायला कमी नाहीत, ते म्हणजे समयरा आणि तेजस्विनी स्वतःसुद्धा खरंच खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. पण त्या अगोदर मात्र इकडे प्रमिलाला काही अजिबात शुद्ध आलेलं नाही, त्यामुळे सगळे टेन्शनमध्ये असतात. शर्वरीचे पप्पा मात्र त्यांना अजिबात जवळ येऊ देत नाहीत, न पाहू देत नाहीत. पण ज्यावेळेस प्रमिला आता शुद्धीवर येणार आहे तेव्हा मात्र खरं कारण समजून खूप मोठा सगळ्यांना धक्का बसणार आहे. आता प्रेक्षकांनो, ही मात्र तिच्या मुलींना ॲक्सेप्ट करणार का, माफ करणार का. जसं की आता शर्वरीच्या बाबांनी मात्र त्यांना सांगून ठेवलंय, काय जरी झालं ना तरी तुमचा आणि माझा आता काही एक संबंध नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, खरंच पुढे नक्की काय होणार आहे. खरंच जेव्हा प्रमिला शुद्धीवरती येणार आहे तेव्हा सगळ्या मुलींना जवळ घेणार का, की इकडे मात्र शर्वरी आणि आशू यांना जाब विचारणार. खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण मुळात म्हणजे प्रेक्षकांनो, खरंच इथे तेजस्विनी आता आशू आणि गौतम या दोघांच्या लग्नाला नकार देणार की होकार देणार, याकडे मात्र प्रेक्षक खूप आतुरतेने वाट लावून बसलेत. पण इथे मात्र आज चक्क इकडे या जयकडून स्वतः प्रॉमिस घेतलेलं असतं, वचन घेतलेलं असतं, पण जय काही तो वचन पाळत नसतोय. कारण तो लगेच इकडे येऊन शर्वरीची मदत करू लागतो. काय हवं नको काय सतत विचारत असतो. बिचारी शर्वरीसुद्धा खूप शांत झाली, कारण चक्क घरातल्या बाबांनी तिच्या वडिलांनी सांगितलंय की तुमचा आणि आमचा काही एक संबंध नाही. त्यावेळेसपासून त्यांना समजत नाही काय करावं काय नाही. पण प्रेक्षकांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे, कसं घडणार आहे सगळं. आणि माझ्या मते तर इथे शर्वरी आणि जय या दोघांचं लग्न होणार आहे, आणि त्याच अगोदर मात्र चक्क शर्वरी आणि आशू या दोघीजणी मिळून असा प्लॅन करणार आहे जेणेकरून तिच्या आईबाबांचा राग मात्र असं चुटकीसरशी जाणार आहे. हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आणि प्रेक्षकांना खरंच इथे मात्र शर्वरीचे बाबा आता जे काय वागताय त्यांचं ठीक आहे, पण थोडंसं ओव्हरच होतं आहे. आता पुढे काय होईल, कशा पद्धतीने ते समजून सांगतील का, की त्यांचा मात्र शेवटपर्यंत तोच ओरा राहील. नक्की पुढे काय होणार आहे, कसं सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत पुढे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा